हे आपण दाखवतोय. तर याचा आपला एक थीम घेतलेला आपण, थिंक ग्रीन गो ग्रीन. आपला आम्ही कंटिन्यू सेलिब्रेट होतोय, खूप चांगल्या प्रकारे त्याला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळतोय. तर आता हा वीक कशा प्रकारे सेलिब्रेट करतोय, तर याच्यासाठी आम्ही एक छोटीशी थीम लावली. तर ती थीम सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायची. ठीक आहे का? हा चला, गुड मॉर्निंग. सकाळ झाली, चला आंघोळी करूया. आंघोळ झाली, ऑफिसला जायचंय. मग ऐकते का? हा अगं मी बाजारात चाललोय, काय सामान वगैरे आणायचं आहे का तुला? तुम्ही दूध आणा, हा किराणाची लिस्ट घेऊन जा. अच्छा. आणि आता 2-3 भाज्या घेऊन या. हा ओके ओके चालेल, ठीक आहे. ए छोटू, आसा बोलो, हे दूध दे मला. कितना चाहिए? 1 लीटर आहे. 1 लीटर चाहिए? हा, 1 लीटर. ठीक है. अभी 1 लीटर दूध. अरे ये ऐसा कैसा पिछले दो उसको? अभी सरकार ने बंदी लाया है. अरे बंद तो लेके कैसे जाऊं मैं उसको? घर से कपड़े पीस में लेकर आना पड़ेगा. अपने अपने कहना है, दे किसी प्लास्टिक की. अभी देता है मैं. हाँ. बाद में घर से प्रत्येक वेळेला मी आणायचं आहे. ओके बघू नंतर त्या लवकर द्या, ऑफिसला जायचंय. काय टाइमपास झाला तिथं? तो अरे पैसे राहिले तुझे द्यायचे किती? 54. 54. हाँ. ठीक आहे, ठीक आहे. 54 चल. ओके. आलू ले लो, बैंगन ले लो. ए भैया, हाँ जी साहब, ए जी भाजी साहब. भाजी दे चल लवकर क्या लवकर. क्या चाहिए? अरे दे टोमॅटो दे, ओके. 1 किलो काकडी दे, हाँ हाँ थोडेसे कांदे दे, ओके. और गाजर पण दे बाबा. हाँ साहब, बहुत दिन के बाद आए साहब. अरे वो भी वो गटर आमोशा था ना. ओके. चलता आम्हाला. ओके साहब, किसे दो? थैली दे तुम. नहीं साहब, इधर म्यूनसिपालिटी की गाड़ी आता है और हमारा माल लेके जाता है और 5,000 घंटे लिखते हैं. तो मैं कैसे लेके जाऊँ? नहीं वो तुम्हारे वो साथ. म्यूनसिपालिटी उसका दिमाग सटेगा. नहीं वो चलता रहता है वो. नहीं साहब, ये ना तुम्हें दूसरे के पास जाएगा. नहीं रुको रुको साहब. हाँ, आप हमारे डेली कस्टमर हो, इस बार देता हो, आइंदा से नहीं देगा और किसी को मत बोलो कि मैंने दिया वो करके. देखेगा वो तुम क्या है. 150 रुपया हुआ था. 150 वाट. ध्यान भी है हमारे. क्या मैं कुछ नहीं 150 के दे रहा हूँ. काय होता है? हाँ, यहाँ से. नमस्कार काका. नमस्कार. हाँ, काय आहे? 2 किलो गहू, 3 किलो साखर, 4 किलो ज्वारी, 1 किलो तांदूळ, हे सगळं आहे. अजून काय आता आहे काय का? कोण कोण विचारतो तुला? तुम्ही मांडा तो. हा, ठीक आहे. हॅलो, हॅलो. अगं ते किराणा दुकानामध्ये आलोय. अजून ते सामान मारलंय त्यांनी. हवं आहे तुला अजून? ते पोरांना कुरकुरे आणा. हा. आणि सध्या मॅगी आणा, पटकन होती. पटकन मॅगी. हा, मॅगी. बरं, हे काका असं आहे. मोठा पॅकेट आणा. ते बाईंना फोन केला, वाढलंच माझी काही. मॅगी आणि कुरकुरे येतात. नाही आहे, कुरकुरे. मोठा पॅकेट आहे. ठीक आहे. बस एवढंच ना बस, साहेब? बस एवढं. हे घ्या. हे घ्या. हे घ्या. अहो, ते घेऊ कसं मी? पिशवी पाहिजे मला. नाही नाही, पिशव्यांवर बंदी आहे. 5,000 रुपये आम्हाला फाईन अहो, आहे. ते सगळे लोक तेच बोलले असते, ते आम्हाला माहिती आहे. द्या तुम्ही. नाही नाही, आम्हाला 5,000 फाईन आहे. फाईन मी माहिती आहे. बरं ठीक आहे, आता मी हा, द्या. सध्या देतो तुम्हाला, पण पुढच्या वेळेला येताना कापडी पिशवी हो, घेऊन हो, यायची. नक्की. हे घ्या. आता कसं निघाला पिशव्या? आता तुमचं काही नाही. आता ऐक गं, ते सामान आणलं बघ, ठेव इथे. हे बघ, इथे आहे, इथे घ्या. चला ऑफिसला निघायचंय मला. चला ऑफिसला निघूया. कोण येतो ऑफिसला? अगं मला डबा दे का जरा, ऑफिसला निघतोय मी. अहो, तो डबा टेबलवरती ठेवलाय. टेबलवर आहे का? अच्छा अच्छा, ठीक आहे. पिशवी देता ना, नेऊ कसं मी? तिथं आहे प्लास्टिकची पिशवी. हा आहे. चला. कोण येतो आज कामाला? बघूया. हॅलो. थांबा. मित्रांनो, आपण सकाळपासून तर पार संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचे पिशवे वापरतच असतो. हे जे दृश्य तुम्ही बघताय, हे एका घराचं दृश्य आहे. विचार करू शकता, जर हा कचरा एका घराचा जमतोय तर सगळ्या लोकांच्या घराचा कचरा किती होतो बघायचं तुम्हाला. हे बघा,
हा कचरा जातो डम्पिंग ग्राउंडवर. डम्पिंग ग्राउंडवरती हा कचरा जाळला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे तर डोंगर झालेले आहेत. आणि हा कचरा जेव्हा जाळला जातो ना मित्रांनो, तेव्हा त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघतो. आणि हा आपल्या श्वसनाद्वारे आपल्याला त्रास देखील देतो. मित्रांनो, समुद्र तुम्ही बघितला असेल अशा प्रकारे प्रदूषित झालेला. तर अशा प्रकारे तुम्ही बघितले असेल की बाटल्या ठिकठिकाणी पडलेल्या असतात, नष्ट सुद्धा होत नाही. त्यानंतर अशा कचऱ्याचे ढीग मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठे असे लॉबीच्या लॉबी लागले असतात मित्रांनो. त्यानंतर गाई म्हशी बघितले असतील, पण हे गाई म्हशी त्यांचं अन्न शोधतात. हे अन्न शोधताना त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आपण काय करतो, अन्न बांधून फेकून देतो. त्या गाई ते अन्न शोधत कळत न कळत ते काय करतात, त्या पिशव्या आपल्या तोंडात घेतात, खातात, ते आपल्या पोटात जातात. आपल्या म्हणजे कोणाच्या, गाईच्या पोटात जातात. आणि ते गाईच्या पोटात गेल्यावरती त्या गाईपासून येणारे जे दूध आहे ना मित्रांनो, ते आपल्या मुलाबाळांसाठी येतात. ते पण किती टॉक्सिक असेल विचार करू शकतात, किती विषारी असेल. एक विचार करा की हे आपल्या मुलांसाठी एवढं हानिकारक आहे, पण हे गाई जनावर हे सुद्धा काय होतात, अशा ठिकाणी मरण पावतात. तर बघा, अशा ठिकाणी तुम्ही पाणी बघितलं असेल की नदी नाले अशा ठिकाणी काय असतात, भरपूर अशा पिशव्या जमा होतात. जमा झाल्यामुळे जे पाणी वाहून जायचं असतं ते वाहून जात नाही. जेव्हा अचानक पाऊस पडतो किंवा जेव्हाही पाऊस पडतो, हे नदी नाले पूर्णपणे तुंबतात आणि आपल्याला तिथे पुराची स्थिती निर्माण होते. तर मित्रांनो, शक्य होईल तितकं प्लास्टिकच्या पिशव्या टाळायच्या आहे. आणि कापडी पिशव्या, त्या ज्या कापडी पिशव्या ना मित्रांनो, त्या तुम्हाला जेवढ्या वापरता येतील तेवढ्या तुम्ही परिपूर्ण वापरायचे. त्यासाठी एकच सांगतो मित्रांनो, प्रदूषणाला आळा, प्लास्टिकला आळा. प्रदूषणाला आळा, प्लास्टिकला आळा.